नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली। या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे। तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे। विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे। याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला उमेदवाराला ते देऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यापासून फूट पडली आहे। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे। या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई देखील निवडणूक आयोगात पार पडली। निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं। तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेले। या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झापलं होतं। शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नये असा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापलं होतं। त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली। या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला आणखी एक दिलासा देण्यात आलाय। शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा देण्यात आली। तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरता येणार आहे। राज्यसभेची काही दिवसापूर्वी निवडणूक पार पडली। या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलं होतं। हे चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत होतं अशी चर्चा होती, पण आता सुप्रीम कोर्टाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा हे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरण्याची परवानगी दिली आहे। आजच्या सुनावणीत काय घडलं? ग्रामीण भागातील लोक महिला कन्फ्यूज आहेत की पक्ष कोणाचा? आम्हाला दिलेलं चिन्ह 2 महिने आधी दिलं आहे। 25 वर्षापासून घड्याळ चिन्ह शरद पवार यांच्या नावासमोर जोडलं गेलंय। आता मत मागताना घड्याळाला मत द्या असा प्रचार केला जात आहे। घड्याळामुळे महाराष्ट्रात गोंधळ होत आहे, त्यांना दुसरे चिन्ह द्या असा दावा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। यावर बोलताना तुमचा पक्ष आता तुमच्या नावाने ओळखला जातोय। भारतातील नागरिक हे जागरूक आहेत, राजकीय दृष्ट्या ते सक्रिय आहेत असे कोर्टाने नमूद केले। तसंच त्यांना घड्याळच का पाहिजे, त्यासाठी ते एवढं का प्रयत्न करत आहेत असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला विचारला। यावर कोर्टाने पक्ष आणि चिन्ह यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे असं उत्तर दिले। अजित पवार गटाचा युक्तिवाद काय? आम्हाला दुसरे चिन्ह नको। घड्याळ हे चिन्ह शरद पवार किंवा अजित पवार यांचं नाही, तर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे आणि आयोगाने तो पक्ष अजित पवार यांना दिला आहे, असा युक्तिवाद मुकुल रोहतगी यांच्याकडून करण्यात आला। दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।